की 158 आणि 127 हे नेमकं कसं आलेलं आहे. तर लोकसभा निकालानुसार कल आपण पाहिला, मात्र महायुतीची डोकेदुखी नेमकी काय आहे ती आपण पाहूया. तर लोकसभेत महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे, तर अजितदादांच्या 40 पैकी 25 ठिकाणी महाविकास आघाडीला लीड. लोकसभेत महायुतीच्या विद्यमान म्हणजे 84 जागांवर सध्या फटका बसताना दिसतो. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. ही सगळी जर आकडेवारी आपण पाहिली तर यामध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, अजितदादा, शिंदे, फडणवीस. तर पक्षनिहाय आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूया. तर महायुती आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे, म्हणजे भाजपच्या 105 आमदार आहेत, मात्र तिथे 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना शिंदेच्या 40 आमदार आहेत आणि 14 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे. सगळ्यात मोठा फटका अजित पवार गटाला, म्हणजे राष्ट्रवादीच्या 40 आमदार आहेत आणि 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. म्हणजे एकूण 84 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात, भाजपचे 105 आमदार आहेत, 42 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. शिवसेना 40 आमदार आहेत, 14 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे. हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 40 विद्यमान आमदार, त्यांच्या 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. पक्ष आणि सध्याचे आमदार आणि विधानसभेमध्ये किती लीड मिळालेला आहे ते आपण पाहूया. तर शिवसेना ठाकरे गट सध्या 15 आमदार आहेत आणि त्यांना दुप्पट फायदा या ठिकाणी झाला. 30 म्हणजे 15चा लीड त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. तर काँग्रेसचे सध्याचे आमदार आहेत 45 आणि त्यांना 72 ठिकाणी लीड मिळालेला आहे, म्हणजे 27 ठिकाणी त्यांना अधिकचा लीड मिळाला. राष्ट्रवादीचे 12 आमदार आणि 52 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळालेला आहे, म्हणजे 40 जागांचा फायदा त्यांना या ठिकाणी होताना दिसतोय. तर 84 ठिकाणी जवळपास महाविकास आघाडी पुढे, म्हणजे 101 असे मतदारसंघ आहेत, 84 विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आहे आणि एकूण 101 आमदार जे आहेत त्या ठिकाणी मात्र महायुती त्या ठिकाणी पुढे आहे. तर थेट आपण जाऊयात दरेकरांकडे. दरेकर, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, अजित पवार, शिंदे आणि भाजप. या सगळ्यामध्ये एक इंजिन काम करत नाही असं तुम्हाला वाटतं का? महायुतीमध्ये 3ही पक्ष असताना सुद्धा इथे महायुतीला फटका बसतोय. दरेकर, आवाज येतोय माझा? बरं, अमोल मिटकरी, मी तुमच्याकडे येते. अमोल मिटकरी, अजितदादा, शिंदे, फडणवीस एकत्र आहेत, ट्रिपल इंजिन तुम्ही या सगळ्याला म्हणता, मात्र मग अजितदादांचं इंजिन यामध्ये कुठे फिट बसत नाही का? सर्व फिट बसलेलं मिटकरी, म्हणजे तुमचे 40 आमदार आहेत, 40 आमदारांपैकी 25 आमदारांच्या विधानसभेमध्ये मोठा फटका बसलाय. 45 निखिलाजी आमदार 45 आहेत, 43 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 2 अपक्ष असे 45 आमदार आहेत. ते एक चूक एकदा तुमची दुरुस्त करतो. महायुती मधले 3ही नेते, एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे 3ही नेत्यांनी या पराभवाचं नक्कीच चिंतन केलेलं आहे. लोकसभेनंतर सर्व पक्ष आता पुढे जे आहे, म्हणजे मग विजय चोरमारे सर बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या जो काही निकाल महाविकास आघाडीच्या बाजूला आला ते यश टिकवणं त्यांना खूप मोठं पुढचं अग्निदिव्य राहणार. कारण विधानसभेच्या निवडणुका ह्या विकास कामावर आधारित असतात. ज्या ज्या ठिकाणी 3ही पक्षाचे आमचे आमदार आहेत, त्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या तिघांच्याही मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणात ते उमेदवार आजही जनते जे काही नॅरेटिव्ह सेट केला होता संविधानाच्या बाबतीत असेल किंवा आज आता अल्पसंख्याकांची महत्वाची बैठक आमच्या पक्षाची सुरू आहे. अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत जे काही भीतीचं वातावरण विरोधकांनी तयार केलं होतं हे पुढच्या 3 महिन्याच्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने धुवून काढू. आम्ही म्हणणार नाही की आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलो असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही यशानं हुरळूनही जाणार नाही.
आणि आम्ही अपयशानं खचूनही जाणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ. विरोधकांनी ज्या पद्धतीने जुमलेबाजी करून आम्हाला बदनाम करण्याचा आणि डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तो नॅरेटिव्ह आम्ही खोडून काढू आणि आम्हाला विश्वास आहे की विधानसभेमध्ये तुम्हाला मग सांगितलं यासाठी